सीआरपीएफ पुलिस की पत्नी फिरियादी श्रुतिका ईशांत लुटे नामक महिला ने पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई थी कि हर्षल विठ्ठलराव खापेकर नामक आरोपी ने फिरियादी महिला से स्काउट गाइड की सरकारी शिक्षिका की नौकरी लगा देने का झांसा देकर 4,40,000 की ठगी की है। आरोपी ने इस महिला की परीक्षा और ट्रेनिंग लेने के बाद सोनेगांव स्थित साउथ वेस्ट कॉन्वेंट में ज्वाइनिंग करवाई। इसके बाद फिरियादी महिला को 2 दिन के पश्चात कॉन्वेंट से निकाल दिया। महिला ने आरोपी से पैसे वापस मांगने पर आरोपी ने महिला को सिर्फ 2,25,000 रुपए वापस दिए। बचे हुए पैसे न मिलने पर महिला ने पुलिस में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने छानबीन कर आरोपी को गिरफ्तार कर लिया है। इस मामले में पुलिस आगे की जांच कर रही है। फिर्यादी आहेत श्रुतिका ईशांत लुटे, त्यांचे पती सीआरपीएफ मध्ये आहेत पोलीस। तर फिर्यादी आपल्या माहेरीकडे आल्या असताना जे आरोपी आहेत त्यांची जी बहीण आहे निलिमा पवनीकर, त्यांच्या थ्रू फिर्यादीशी ओळख करून दिली। फिर्यादी आणि त्यांची ओळख झाल्यानंतर फिर्यादी हे एज्युकेटेड असल्यामुळे, चांगले शिक्षण झाल्यामुळे तुम्हाला स्काउट गाईड शिक्षिका म्हणून सरकारी नोकरीवर लावून देतो, तरी त्यासाठी 7-8 लाख रुपये लागतील असे सांगितले। त्यापैकी त्यांचे बोलणे वगैरे होऊन फॉर्म वगैरे भरणे, ऍडमिट कार्ड देणे, परीक्षा केंद्र आपला नागपूरला झालेले परीक्षा केंद्र एका ठिकाणी। त्यानंतर त्यांना जॉईनिंग पण देण्यात आली। त्यांच्याकडून एकूण 4,40,000 रुपये घेतले। त्यापैकी त्यांना 2 दिवस जॉईनिंग दिल्यानंतर त्यांना त्या कॉलेजमधून काढण्यात आलं। ते कॉन्व्हेंट होते, आपला सोनेगावला कॉन्व्हेंट आहे, त्या कॉन्व्हेंट मधून त्यांना काढण्यात आलं। तर त्यानंतर फिर्यादी यांनी पैसे वापस मागितले आरोपीला। तर त्यापैकी 4,40,000 पैकी 2,25,000 रुपये फिर्यादीला वापस करण्यात आले, पण बाकीचे पैसे वापस न केल्यामुळे फिर्यादी आपल्याकडे तक्रार देण्यासाठी आला। असे खूप साऱ्या लोकांकडून यांनी पैसे घेतलेले आहेत। तर त्याची तपास आणि चौकशी चालू आहे। तर हा खूप मोठा रॅकेट असू शकते। तर तपासाअंती कळेल आपल्याला सर्व काही गोष्टी। सध्या तर एवढंच सांगू शकतो। बरोबर आहे। आरोपीचे नाव आहे हर्षल विठ्ठलराव खापेकर, वय 35 वर्ष, बेसामध्ये राहतो। आणि यांची एक्झाम जी आहे ती शंकरराव धापड काहीतरी कॉलेज आहे आपल्या याला वर्धा रोड वरती, तिथे यांची एक्झाम झाली 5 ते 6 लोकांची। त्यानंतर यांना ट्रेनिंग साठी वेदावेल्ली फार्म हाऊस आहे कोंडाळीच्या बाजूला तिकडे, तर तिथे यांची ट्रेनिंग झाली। त्यानंतर यांना सोनेगाव येथे साउथ वेस्ट नावाचे एक स्कूल, कॉन्व्हेंट स्कूल आहे, तिथे त्यांचं 2 दिवस त्यांना जॉईनिंग दिली। त्यानंतर त्यांना तिथून काढण्यात आले। त्यानंतर या सर्व गोष्टी घडल्या। त्यांना त्यांचे पैसे वापस न मिळाल्यामुळे त्यांनी यांच्यावर येऊन तक्रार केली। असे भरपूर लोक आहेत, चेनच आहे यांची मोठी, तर त्याच्यामध्ये तपास चालू आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।